मुंबई कांग्रेस ने आगामी विधानसभा चुनाव के लिए मुंबई नामा नाम से घोषणा पत्र जारी कर दिया है। इस अवसर पर सांसद वर्षा गायकवाड़ ने जानकारी देते हुए कहा कि महाविकास आघाड़ी की सरकार बनने के बाद धारावी के निवासियों की इच्छाओं का सम्मान करते हुए अदानी का धारावी प्रोजेक्ट रद्द कर दिया जाएगा। साथ ही धारावी पुनर्विकास योजना में हर निवासी को 500 वर्ग फुट का फ्लैट और व्यावसायिक स्थान भी दिया जाएगा। अपने इस घोषणा पत्र में मुंबई कांग्रेस ने बीएमसी स्कूलों को मजबूत करने सहित मुंबईकरों को सहूलियत के लिए अन्य कई ढेर सारे वादे भी किए हैं। आइए सुनते हैं कि वर्षा गायकवाड़ आइए सुनते हैं कांग्रेस की सांसद वर्षा गायकवाड़ क्या कुछ कह रही हैं इसको लेकर। आज आम्ही मुंबईचं नामसुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो आवाज आपल्यासमोर घेऊन येत आहोत। आपल्याला माहिती आहे की मुंबई जी आहे ती फक्त राज्याची राजधानी असं नाही तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईला जे आहे ते जे विविध प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही काय नावं घेऊन आलेलो आहोत हे आपल्या सगळ्यांसमोर आम्ही आता सादर करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये रोज सातत्याने बोलत आलेले आहे की 7 लोक जे आहेत ते रेल्वे अपघातानंतर मृत्यू होतो, 2 महिलांवरती रोज बलात्कार होतो, 6 महिलांवरती मॉलेस्टेशनच्या त्या ठिकाणी घटना होतात। आज मुंबई शहराच्या बाबतीमध्ये मॅनिफेस्टो सादर करत असताना मुंबई नामा सादर करत असताना या कमिटीचे जे प्रमुख सुरेश शेट्टी साहेब काँग्रेसचे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या एनसीपीची आणि बाळासाहेब ठाकरेंच्या गटाची चर्चा करून संयुक्त जाहीरनामा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि मुंबईचे विविध प्रश्न जसं मुंबई पहिल्या काळामध्ये पोल्युशनमध्ये 2 नंबर जगाच्या स्तरावरती आली होती, मुंबईचा ओपन स्पेसचा प्रश्न असेल, मुंबई गार्डनच्या बाबतीमध्ये असेल, प्लेग्राऊंडच्या बाबतीमध्ये प्रश्न असेल, मुंबईच्या